आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा माळेगाव दौरा रद्द करण्यात आलाय। मराठा आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आलाय। तर कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माळेगाव दौरा रद्द करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी देवा राखुंडे आपल्यासोबत जोडले गेले आहे। देवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा माळेगाव दौरा अखेर रद्द झालाय। प्रणिता, आज सकाळपासूनच खरं तर सकल मराठा समाजाकडून अजित पवारांच्या या दौऱ्याला विरोध होत होता। सकाळपासून माळेगाव कारखान्याच्या परिसरामध्ये मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने एकवटले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवार यांना ह्या मूळपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करू देणार नाही अशी भूमिका जी आहे ती सकल मराठा समाजाने घेतली होती। आणि अखेर अजित पवार यांनी हा जो आपला दौरा जो आहे माळेगावचा तो रद्द केलेला आहे। आणि तरी देखील या ठिकाणी हे जे समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी बसून आहेत। जवळपास आता 1 वाजत आलेले आहे आणि तास दीड तासाच्या अंतरानंतर हा जो कार्यक्रम आहे तो होणार होता। मात्र तत्पूर्वीच अजित पवारांनी आपला दौरा जो आहे तो माळेगावचा रद्द केलेला आहे। अजित पवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम करू देणार नाही म्हटल्यानंतर या ठिकाणी जवळपास पुणे जिल्ह्यातून 500 फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। पोलीस खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा जी आहे त्या ठिकाणी सज्ज करण्यात आली होती। मात्र शेवटी समाजाची भूमिका मान्य करत अजित पवारांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत हा मूळपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो कारखाना प्रशासनाकडून पार पडला जात नाही तोपर्यंत या ठिकाणची जी जागा आहे ती सकल मराठा समाज बांधव जे आहेत त्या ठिकाणी एकवटलेले ते सोडण्यास तयार नाहीत। त्यामुळे कारखान्याच्या परिसरामध्ये हे सर्व समाज बांधव जे आहेत या ठिकाणी बसून असल्याचं आपल्याला दिसतंय। जरांगे पाटील आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण। जो समाजाला मानत नाही त्याला समाज मानत नाही अशा पद्धतीच्या फलक जे आहेत ते हातात घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। आणि अजित पवारांचा हा जो दौरा आहे तो तुर्तास रद्द झालेला आहे। प्रणिता, अगदी देवा, अजित पवारांचा हा दौरा रद्द झालाय। मात्र त्यानंतर आता मूळपूजन नेमका कोणाकडून होईल हा एक प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच प्रणिता, अजित पवारांच्या हस्ते हे कारखान्याचं मूळपूजन होणार होतं। मात्र आता अजित पवारांचा दौरा जो आहे तो त्यांनी समाजाची भूमिका मान्य करत रद्द केलेला आहे। त्यामुळे मूळपूजन अद्याप तरी कोणाच्या हस्ते होणार आहे हे कारखाना यंत्रणेकडून आपल्याला सांगण्यात आलेलं नाही आहे। मात्र जे काही सभासद असतील, ज्येष्ठ सभासद असतील त्यांच्या हस्ते हे मूळपूजन जे आहे ते होऊ शकतं असा अंदाज जो आहे तो वर्तविला जातोय। मात्र अद्यापपर्यंत कारखाना प्रशासनाकडून या संदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की अजित पवार जे आहेत ते गनिमी हवा करतात, छुपा मार्गाने आपली जी मोहीम आहे ती फत्ते करून जाताना आपण यापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। त्यामुळं कुठेतरी मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी दबा धरून बसलेला आहे की जोपर्यंत या ठिकाणचं मूळपूजन होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी समाजाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रणिता, अगदी देव, त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मराठा किती मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले आहे, किती ही सर्व मराठा समाजाच्या बांधवांची संख्या असेल? प्रणिता, खरं तर सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहे ते एकवटण्यास सुरुवात झाली होती। सुरुवातीला ही संख्या जी आहे ती कमी होती। मात्र जशा कार्यक्रमाची वेळ जी आहे ती जवळ यायला लागली तसतशी समाज बांधवांची संख्या जी आहे ती या ठिकाणी वाढताना दिसली। सुरुवातीला 5-10 असणारे लोकांची संख्या जवळपास आता 200-300च्या घरात गेलेली आहे। काही समाज बांधव जे आहेत त्या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आहेत तर काही समाज बांधव अजूनही आडोशाला उभा आहेत। त्यामुळं जवळपास हजारोंच्या संख्येमध्ये मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी निश्चित एकवटलेला आहे। उघडपणे ही जरी संख्या आपल्याला दिसत नसली तरी ज्यावेळी अजित पवारांची एंट्री होईल त्यावेळी मात्र हजारोंच्या संख्येतील मराठा समाज बांधव या ठिकाणी एकवटणार होता आणि तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुर्तास तरी अजित पवारांचा दौरा रद्द झाला असला तरी शेकडो समाज बांधव जे आहेत ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या समोर बसून या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रणिता, अगदी जेव्हा आपण पाहिलं तर एकीकडे मराठा समाज आपल्या भूमिकेवर कायम आहे आणि दुसरीकडे गावबंदीचं खरं तर भूमिका या सर्व मराठा समाजाने घेतली आहे। अशात कोणतेही कार्यक्रम होऊ दिले जात नाहीये आणि सरकारला देखील गावबंदी त्यांची ऐकण्याची जी भूमिका आहे मराठा समाजाची ती घ्यावी लागते। अजित पवारांनी तीच भूमिका घेतली। त्यामुळे आता ही गावबंदी किती दिवस चालेल आणि अशा प्रकारे कार्यक्रम रद्दच होत राहतील असाही एक प्रश्न उपस्थित झालाय।
निश्चितपणे त्या मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी आपल्या आंदोलनाची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आमचं आंदोलन जे आहे ते शांततेच्या वातावरणामध्ये आम्ही पार पाडणार आहोत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की सरकारची 2 दिवसामध्ये झोप उडवेल असं वक्तव्य जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. खरं तर ते वाक्यच खरं तर राज्य सरकारला गंभीर इशारा समजावा लागणार होता. कारण ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन पुकारलं त्यानंतर मराठा समाज बांधवांनी ज्या आंदोलनाची दिशा जी घेतलेली आहे ती राज्यामध्ये अनेक गावांना राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. काल आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ मंत्री यांचा ताफा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न झाला कोल्हापूरमध्ये. तिकडे नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि आज अजित पवार हे सरकारचे घटक आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि या ठिकाणी घेत राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात.